इचलकरंजी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावर आरक्षित जमिनीच्या भूसंपादनाचा विषय आलाय। पण या जागेवरील मिळकत धारकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून महापालिकेला सुमारे 45 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत। महिनाभरात ही रक्कम जमा केली नाही तर आरक्षण वगळण्याचा आदेश होऊ शकतो। त्यामुळे अपयशाचा खापर नगरसेवकांच्या माथी फोडण्याचा प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असल्याचा आरोप काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश मोरबाळे यांनी पत्रकार परिषदेत केला। इचलकरंजी महापालिकेने 20 ऑगस्ट रोजी महासभा बोलावली आहे। या महासभेच्या अजेंड्यावर आरक्षित बगीचा, प्राथमिक शाळा, खेळाचं मैदान यांच्या भूसंपादनाबाबतचे 3 विषय आहेत। वास्तविक शासनानं आरक्षण निश्चित केल्यावर 10 वर्षात भूसंपादन करून जमीन मालकांना सरकारी बाजारभावाप्रमाणे मोबदला द्यावा लागतो। या कालावधीत जमीन संपादनाची प्रक्रिया चालू केली नाही तर जमीन मालक अधिनियमातील तरतुदीनुसार सरकारी बाजारभावानुसार किंमत ठरवून रक्कम अदा करण्याची नोटीस देतील आणि ही प्रक्रिया 2 वर्षात पूर्ण झाली नाही तर आरक्षण आपोआपच रद्द होतं। जर शासनाने लवकर निर्णय दिला नाही तर जमीन मालक उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आरक्षण रद्द करण्याची मागणी करू शकतो। या जमिनीच्या मोबदल्यापोटी महापालिकेला सुमारे 45 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत। तसंच महासभेच्या अजेंड्यावर विकास योजनेतील रस्ता संपादनासाठी मंजुरी असा उल्लेख करत हा विषय प्रशासनाने मंजुरीसाठी आणला असला तरी ही नगरसेवकांची सपशेल दिशाभूल आहे। जमीन मालकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून महिन्याभरात ती रक्कम जमा केली नाही तर आरक्षण वगळण्याचा आदेश होऊ शकतो। त्यामुळे या विषयाला महासभेत मंजुरी घेऊन आपल्या अपयशाचं खापर नगरसेवकांवर फोडण्याचा प्रशासनाचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश मोरबाळे यांनी केला। शासन आदेशानुसार महापालिकेने दिलेले बांधकाम परवाने, रेखांकन मंजुरीसाठीचे विकास शुल्क हे वेगळ्या हेडवर जमा करून ती रक्कम भूसंपादनासाठी वापरणं आवश्यक आहे। पण आजपर्यंत या हेडवर साठलेले कोट्यावधी रुपये नेमके गेले कुठे असा प्रश्न उपस्थित होत असल्याचंही मोरबाळे यांनी सांगितलं।